चाहता है, दिल चाहता है, दिल चाहता है, कभी न बीते चमकीले दिन। दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन। दिन दिन भर हो प्यारी बातें, झूमे शामें गाए रातें, मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा। हमको राहों में यूं ही मिलती रहे खुशियाँ। दिल चाहता है कभी ना बीते चमकीले दिन। दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन। चमकाते हैं चिलमिलाते हैं अपने रास्ते, ये खुशी रहे रोशनी रहे अपने वास्ते। चमकाते हैं चिलमिलाते हैं अपने रास्ते, ये खुशी रहे रोशनी रहे अपने वास्ते। हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला असेल रायगडचा. यावेळी आम्ही जाणार आहे. मी सांगणार नाही, तुम्हाला जाऊन तिथे दाखवेल. माझ्याबरोबर आता सध्या आमचे लाडके भाऊजी बघा आहेत, गाडी चालवतात ते. त्यानंतर इथे आहे जॉन शेत्रे, आमचे लाडके जॉन शेत्रे, आणि आमचे कॅमेरामॅन सचिन जाधव आपल्याबरोबर आहेत. आणि आमचे एक पुढे गाडी देखील आहे, ते देखील काही मित्र आहेत तिथे. मित्र पण आहे, त्यांच्याशी पण ओळख करून देईल. ओके, ठीक आहे, आपण भेटूया पुन्हा. आम्ही सर्व मित्र निघालो डोंबिवलीपासून आम्ही घेतला कल्याण भिवंडी बायपास, आणि कल्याण भिवंडी बायपासवरून सरळ रस्ता जातो. तो रस्ता जातो कोणता भाऊजी? भिवंडी वाडा रोड. कधी तुम्ही आलात तर भिवंडी वाडा रोडनी सरळ यावा. आणि आता वाजले आहेत 6 वाजलेत, आणि आता आम्ही पोहोचलो गावात. आहे ते कोणतं गाव आहे? जॉन शेत्रे वारड गावामध्ये पोहोचलो आपण सध्या. हा, कुठे बोलता? ठीक आहे. हे आपली समोर गाडी उभा आहे. हा, हे काय पोहोचले, आले आपण. आजूबाजूला एकदा बघा, सर्व इंडस्ट्रियल एरिया आहे आणि थोडं गाव एरिया आहे, आणि मोस्टली रस्ते खराब आहे, ते येताना जरा जपून या. येलो कलरची. नमस्कार मित्रांनो, मी ज्या स्पॉटबद्दल तुम्हाला सांगत होतो त्या स्पॉटला आम्ही पोहोचलो आहे. पण तुम्हाला माहिती मी सकाळी देईल, पण आता तुम्ही बघा, नदीचा तुम्हाला आवाज येत असेल. ही वैतरणा नदी आहे, तो तुम्हाला आवाज येत असेल, तुम्ही तो फील घ्या. बघा, नदीचा फील घ्या, ऐकण्याचा प्रयत्न करा. बघा इथे आवाज येतोय. आता रात्रीचे 12 वाजले, तर तुम्हाला एवढं दिसणार नाही, परंतु आवाज ऐकू येईल. हाय फ्रेंड्स, जसं तुम्हाला मी सांगितलंच होतं की आपण आलो आहे वॉटरफ्रंट रिसॉर्ट. याचं नाव आहे वॉटरफ्रंट रिसॉर्ट. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, ही आहे नदी, वैतरणा नदी. वाहतं पाणी आहे, ग्रीनरी बघा, नैसर्गिक एकदम. चला मी तुम्हाला दाखवतो वॉटरफ्रंट रिसॉर्ट नाव. सर्व्हिससाठी आणि सोयीसाठी, गाडी पार्किंगसाठी इथे सोय केलेली आहे. तुम्ही गाडी पार्किंग देखील करू शकता इथे. हे बघा, हे माझे मित्र आहेत, संदेश भाऊजी, संतोष, हे सगळे मित्र आहेत. त्यांचं चाललंय फोटो सेशन चालू आहे सध्या. ही ग्रीनरी एकदम गार्डन सारखं, तुम्ही इथे खेळू पण शकता साठी. आणि तुम्हाला लहान मुलांसाठी खूपच चांगली सोय आहे इथे. पाळणा आहे, पुढे पण दाखवेल मी तुम्हाला पाळणा. आणि तुम्ही इथे बॅडमिंटन, क्रिकेट, सर्व काही सोय आहे इथे खेळण्यासाठी, त्यांच्याकडूनच प्रोव्हाइड केले जाते.
लहान मुलांसाठी इथे पाळणा आहे, तुम्ही पण बसू शकता, मोठी माणसं पण बसू शकतात. ही एक ग्रीनरी आहे, इथे तुम्ही क्रिकेट खेळू शकता, बॅडमिंटन खेळू शकता. काय आम्ही सकाळीच इथे बॅडमिंटन खेळलो, क्रिकेट खेळलो. ते हा बघा स्विमिंग पूल, हा लहान मुलांसाठी आहे. इकडची जागा लहान मुलं इथं खेळू शकतात. तिथे मोठी खेळू शकता, जास्त नाही 5 फुटापर्यंत आहे. तर तुम्ही आनंद घेऊ शकता या स्विमिंग पूलचा. इथे चला या, इथे लहान मुलांसाठी झोपाळा आहे. त्यानंतर हे काय सिसो आहे इथे. त्यानंतर इथं घसरगुंडी आहे, लहान मुलांसाठी खूपच चांगली सोय आहे. इथं मोठा पाळणा आहे आणि अजून एक आहे इथं जिम्नॅशियम सुद्धा आहे. जर तुम्हाला तुमचं मन केलं की चला जिम देखील तुम्ही करू शकता. इथं जिम्नॅशियम आहे, त्याची पण सोय आहे. तुम्हाला मन वाटलं की जिम करायची आहे तर जिमची सोय आहे. पूल आहे, पूल खेळू शकता एकदम जसं तुम्हाला वाटतं. नाईस शॉट. मी दाखवतो जेवणाची सोय इथे केली जाते. ब्रेकफास्ट, लंच, डिनर, हाय टी सगळं काही अवेलेबल आहे. बसण्याची सोय आहे, इथे बसू शकता मोठे मोठे. टायमिंग आहे, ब्रेकफास्ट, लंच, हाय टी, डिनर सगळे प्रोव्हाइड केले जाते. तुमच्या पॅकेजमध्ये सर्व काही ते इन्क्लूड आहे. आपण बाहेर इथे डीजे पण लावला जातो गाण्याच्या फरमाईशवर, जसे तुम्हाला गाणी पाहिजे. हे आमचे मॅनेजर आहेत प्रवीण गायकवाड. इथे वॉटरफ्रंट रिसॉर्टला हे मॅनेजर आहेत प्रवीण गायकवाड. कॉटेजेस आहेत, पूर्ण बंगलोज आहेत राहायला, 2 BHK, 3 BHK, 4 BHK. जेवणासकट आमच्याकडे 2,000 रुपये पर पर्सन रेट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लंच, इव्हनिंग स्नॅक्स, डिनर, मॉर्निंग ब्रेकफास्ट, व्हेज, नॉनव्हेज, अनलिमिटेड चांगल्या प्रतीचं जेवण भेटतं इकडे. एकदम उत्कृष्ट क्वालिटी आहे. मी स्वतः सिंगर आहे, तुम्हाला एंटरटेन करायला सॅटर्डे नाईट इथं सिंगिंग नाईट असते. आणि इथे यायचं म्हटलं तर कसं, म्हणजे जवळचा रस्ता कसं काय? 80 किलोमीटर्स आहे मुंबईवरून. तुम्ही मनोर मार्गे पण येऊ शकता, ठाणा भिवंडी मार्गे पण येऊ शकता. आम्ही स्वतः इथे राहिलो आणि राहण्याची सोयसुद्धा चांगली आहे. तुम्हाला बंगलो मिळतील, जसे तुमचे ग्रुप असेल तुम्हाला बंगलो दिला जाईल, किंवा तुम्ही कपल्स येता किंवा कसे छोटा ग्रुप असेल तुम्हाला राहण्याची सोय उत्तम आहे. कारण आम्ही स्वतः राहिलो आणि जेवणाची सुद्धा एकदम उत्कृष्ट जेवण आहे इथे, चवदार आहे. चाहता है